कांद्याचे रेट तुम्ही बघितले, सफेदवाले कांदे आलेले आहेत, पास आणि फेल याच्यावर रेट बदलतो। आणि बघा हा आहे तो फ्रेंच फ्राईज वाला, किलो मध्ये घ्यायला गेला तर अजून महाग येईल ना, होलसेल वाला रेट आहे सर्व इथे लसूण। हा होलसेल मध्ये पूर्ण घ्यायचं झालं तर हा मंचरचा कांदा आहे, एकदम लाल लाल, एक महिने तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार नाही। आपला महाराष्ट्रातला पुसेगावचा, हा पण इंदोरचा बटाटा आहे, अहिल्यानगर मधला पार्टनर आहे ना, यांच्याकडे मिळतो आपला महाराष्ट्रातला बटाटा। हे सगळे यूपी वाले बटाटे आहेत, जे पण दाखवतो तुम्हाला ते, आणि ह्यांचा रेट आहे ना फक्त, आणि आपल्या सबस्क्रायबरना स्पेशली जाणून घ्यायचं ते लॉटमध्ये कांदा आहे, भरपूर कांदा आलेला आहे। नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मागे बघून तुम्हाला कळलंच असेल तुम्ही कुठे येते, हा सर्व आपल्या पाठीमागे दिसतो तो कांदा आहे, लॉटमध्ये कांदा आहे, भरपूर कांदा आलेला आहे, सोबत बटाटे पण भरपूर आहेत मार्केटमध्ये। आणि मी आता आहे ते FMC वाशीच्या होलसेलवाल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये, लसूण मार्केट पण आहे, तिकडे पण आपण जाणार आहोत। व सुरुवातीला आपण आहोत ते कांदा बटाटा मार्केटमध्ये। आजची तारीख आहे 27 नोव्हेंबर 2025, आणि आजच्या तारखेला कांदा आणि बटाट्याचे काय रेट आहेत ते आपण सर्व जाणून घेणार आहोत। आणि आपल्या सबस्क्रायबरना स्पेशली जाणून घ्यायचं ते इंदोरी बटाट्याचे रेट, ते पण आपण बघणार आहोत कुठे आहेत इंदोरी बटाटे। ते मार्केट हे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होतं आणि जवळजवळ दिवसभर असतं, संध्याकाळी 4-5 वाजता आलं तरी तुम्हाला इकडे कांदे बटाटे मिळणार आहेत। पण एकच आहे की तुम्हाला होलसेलमध्ये घ्यायचं आहे, रिटेलमध्ये काय मिळणार नाही, फक्त लसूण मिनिमम 5 किलो तुम्हाला मिळेल, बाकी कांदा बटाटा तुम्हाला असं पूर्ण गोणी घ्यायचे। इकडे सर्व तुम्हाला होलसेलचेच रेट असणार आहे, त्यामुळे मी आता जे रेट सांगणार आहे ते सर्व होलसेलचे रेट असणार आहे। बघा इकडे बटाटा आहे, लालवाला बटाटा आहे बघा, सुरुवातीला लालवाले बटाटे दिसतात, ते सगळे गुजराती बटाटे आहेत, ते गुजरातचा बटाटा आहे, आणि हा आहे तो 7 रुपये किलो आहे। आणि बघा इकडे जे बटाटे आहेत ना, हे काकडी बटाटे आहेत बघा, हे दादा सांगतात आपल्याला, हे काकडी बटाटे, त्यांची जातच वेगळी असते, आणि हे सगळे गुजरातचे आहेत ना, बघा हे गुजरातचे बटाटे आहेत, आणि ह्यांचा रेट आहे ना फक्त 5 रुपये किलो। आश्चर्य वाटेल तुम्हाला हा रेट ऐकून, पण आहे बघा, हा पण बटाटा हा पण 5 रुपये किलो, कुठला पण घ्या 5 रुपये किलो। हा तुम्हाला बटाटा डल वाटत असेल, पण तसं नाही आहे, हा काळ्या मातीतला बटाटा आहे आणि हा पांढऱ्या मातीतला बटाटा आहे, आणि आहेत सर्व गुजरातचे। तो बघा तो 7 रुपये आहे, तो लाल बटाटा आहे गुजरातचा, आणि हा पण लाल बटाट्याचा आहे, आणि हा 5 रुपये किलो। आणि घ्यायची तुम्हाला अशी पूर्ण गोणी, जी 50 ते 55 किलो, कधी कधी 60 किलोपर्यंत पण येते, अशा बटाटे। आणि पाठीमागा गाडीच्या गाड्या खाली होत आहेत बघा, पूर्ण गाड्या खाली होत आहेत बटाट्याच्या। आणि बघा इकडे आहे ते UPचा बटाटा, दादा कसा आहे बटाटा? आणि हा वाला जो बटाटा आहे ना, हा 10 रुपयाचा आहे, 10 रुपये किलो बघा। आणि हे छोटेवाले आहेत, हे पण 10 रुपये किलोने तुम्हाला बटाटे मिळतील। आणि बघा हा सगळ्यात चांगला बटाटा जो 16 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे बटाटा, हा बघा मला 16 रुपये किलोने हा बटाटा मिळणार आहे, आणि हा पण UPचाच बटाटा आहे, 16 रुपये किलोने मिळेल तुम्हाला। आणि हा बटाटा आहे तो 12 रुपये किलो, आणि हे सगळे UPवाले बटाटे आहेत, जे पण दाखवतो तुम्हाला ते, हे UPवाले बटाटे ते 12 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहेत, आणि अशा गोणी भरलेल्या असतात बटाट्याच्या। आणि आपण सुरुवातीला जे UPचे बटाटे बघितले बघा, हे दुकान आहे ते मनसुखदास, आणि त्याच्या आधी जो आपण गुजरातचा बटाटा बघितला तो आशियन ट्रेडिंग कंपनी आहे बघा, आणि G ब्लॉक आहे कांदे बटाटा मार्केटमधला। आणि इकडे आहे आपला तळेगावचा बटाटा, म्हणजे आपला पुण्याचा बटाटा, महाराष्ट्रातला तळेगावचा, आणि हा आहे तो 18 रुपये किलो आहे बघा। हे नवीन बटाटे येतात 18 रुपये किलो बटाटा बघा, आणि हा पण तिकडचाच आहे, पण हा बटाटा आहे फक्त 4 रुपये किलो बघा। क्वालिटीमध्ये किती फरक आहे बघा, डायरेक्ट 14 रुपये खाली, म्हणजे हा 4 रुपये किलो आणि हा 18 रुपये किलो। हे बटाटे आहेत ना, हे सर्व हॉटेलसाठी चालतात, हॉटेलवाले लोक घेतात बघा। आता हॉटेलवाले लोक कसले बटाटे घेतात, हे 4 रुपये किलोने त्यांना बटाटा मिळतो होलसेलमध्ये। आणि आपल्याला जर घरी घ्यायचा आहे चांगला बटाटा, क्वालिटी बटाटा, तर हा 18 रुपये किलोवाला बटाटा। आणि इकडे कांदे पण आहेत बघा, हे आहेत ते 8 रुपये किलोवाले कांदे, आणि इकडे आहेत ते 10 रुपये किलोवाले कांदे। हे कांदे 10 रुपये किलोने तुम्हाला मिळतील, पण होलसेलमध्ये, होलसेलचा रेट आहे हा 10 रुपये किलोचा। आणि आपल्याला रिटेलमध्ये घ्यायला गेलं तर 20 रुपये किलो सध्या कांदा चालू, आणि कांदे भरपूर आलेत सध्या मार्केटमध्ये, येत आहेत अजून पण येत आहेत कांदे भरपूरसे। आणि बघा हा छोटावाला बटाटा आहे तो 5 रुपये किलो आहे बघा, हे छोटे छोटे बटाटे आहेत 5 रुपये किलो, हे पण तळेगावचेच बटाटे आहेत, 5 रुपये किलोने तुम्हाला मिळतील, निवड केली जाते। आणि बटाटे जर तुम्ही म्हणाल ना तर बघा एकाच इकडचे असतात बटाटे, फक्त हे निवडलेले एकदम सुपिरियर चांगले चांगले बटाटे इकडे ठेवलेले आहेत 8 रुपये किलोने, आणि हे छोटेवाले साईडला काढून ते आपल्याला देतात 5 रुपये किलोने, आणि त्यातले थोडेसे डल झालेले बटाटे हे 4 रुपये किलोने। आणि बघा इकडे लसूण पण ठेवलं आहे दादांनी, इकडे कांदा बटाटा मार्केटमध्येच बघा, इकडे कांदे आहेत आणि ते लसूण पण आहे, आणि 400 रुपयाला 5 किलो आहे, छोटी पाकळी आहे, म्हणजे 80 रुपये किलोने तुम्हाला लसूण मिळणार आहे, पण कमीत कमी 5 किलो घ्यायला लागतो इकडे या मार्केटमध्ये आल्यानंतर।
हे आहेत बाळासाहेब किसनराव विस्के बघा साहेब इकडे. आणि दुकानाचं नाव आहे पांडुरंग दगडूची गुंड G190. आणि यांच्याकडे मिळतो आपला महाराष्ट्रातला बटाटा तळेगावचा. इकडे कांदे आहेत, किती प्रकारचे कांदे दिसतात बघा, असे वेगवेगळे लावलेले कांदेच कांदे. कसे किलो आहेत कांदे? बघा 8 रुपये. कुठला कांदा आहे? ओतूर, नाशिक, पारनेर बघा. आणि हा पारनेरचा कांदा आहे. हा तुम्हाला 8 रुपये किलोने मिळणार आहे. सेम आहे सगळं, पूर्ण सगळं 8 रुपये. हा कुठला पण घ्या, हे 4 वेगवेगळे सेक्शन असले तरी कांदे सेम आहेत आणि सगळं तुम्हाला 8 रुपये किलोने मिळणार आहेत कांदे. दुकानाचं नाव आहे मे कातळे कुस्पे अँड कंपनी G178. आणि हा कसा आहे दादा? बघा हा कांदा येतो 13 रुपये किलो. बघा कांदा मोठा आहे आणि हे सगळे तिकडचेच कांदे आहेत. बघा अहिल्यानगरचे. बघा इकडे आहे तो 15 रुपये किलोवाला. बघा हा बेस्ट कांदा आहे, सगळं तुम्हाला कळेल. साईज बघून पण कळत असेल आणि कलर बघून पण कळत असेल. बघा हा 15 रुपये किलोने कांदा मिळेल तुम्हाला. असे कांदे आहेत सर्व आणि हे सगळे 15 रुपये किलोवाले. त्यांनी बघा गोडाऊन भरले कांद्यांनी. हे सगळे कांदे आहेत ना ते पारनेरचे कांदे आहेत. अहिल्यानगरमधला पारनेर आहे ना, हे कांदे आहेत सर्व. UPचे बटाटे जास्त असतात मार्केटमध्ये, सगळे UP. आणि मार्केटमध्ये जास्त तुम्हाला UPचाच बटाटा दिसेल. आणि आपण शोधतो तो इंदोरचा बटाटा, तो पण बघूया कुठे भेटतो का. सगळे UPचे बटाटे. इकडे बघा आपण इंदोरचा बटाटा बघत होतो, तो बघा हा इंदोरचा बटाटा आहे. आणि हा असा लाल कलरचा बटाटा असतो, तो पूर्ण पॅकिंग केलेला आहे. आणि हा 24 रुपये किलोने इंदोरचा बटाटा जुनावाला. जुना बटाटा आहे. इकडे दिसतात तुम्हाला बटाटे. हा इंदोरी बटाटा आहे. हा तुम्हाला 16-17 रुपयाने मिळेल. याचा रेट बघा 16 रुपये 17 रुपये रेट आहे इंदोर बटाटाचा ह्या साईजचा. पण हा जो आहे तो आहे 24 रुपये किलो. जी साईज जरा मोठी आहे 24 रुपयाने आणि मीडियम साईज. आणि हा 25. आणि हा पण इंदोरच ना. बघा हा पण इंदोरचा बटाटा आहे आणि याचं बघाची साईज मोठी आहे. आणि बघा कसा असतो हा. आणि हा 25 रुपयेचा चिप्स बनत आहे ना. बघा हे चिप्सच्या कामी येतात. आपण जे चिप्स खातो ना ते बनवायला हा बटाटा वापरला जातो. त्यामुळे ह्याचा रेट आहे 25 रुपये किलो आणि महाग असतो हा बटाटा. बघा हे सगळे असे एकदम त्यांनी सेपरेट करून ठेवलेले आहेत बटाटे. इकडे तेच काम चालू आहे. बघा इंदोरच्या बटाटे सेपरेट काढतात. म्हणजे मीडियम साईजवाले वेगळे, जरा मोठे वेगळे आणि चिप्सवाले एकदम वेगळे. बघा चिप्सवाले असे लांबडे लागतात, त्याच्यामुळे तुमचे चिप्सना असे बरोबर येणार आहे. बघा सगळे असे लांबडेच बटाटे आहेत दिसतात. हे बघा सगळे लांबडे बटाटे आहेत. हे बघा सगळे लांबडे बटाटे. सेपरेट करायचं काम तिथे चालू आहे पाठीमागे. इकडे बघा हा बटाटा आहे आपला महाराष्ट्रातला पुसेगावचा. आणि हा 25 रुपये किलोने तुम्हाला मिळेल हा बटाटा. आणि बघा इकडे पण आहे तो लाल बटाटा. हे बघा हा दिसतोय का, पॅकिंग केलं आहे त्यांनी चांगलं. आणि वेफरवाला बटाटा आहे हा. आणि हा 20 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. बघा हा बटाटा हा छोटी साईज आहे आणि हा तुम्हाला 20 रुपये किलोने मिळेल तुम्हाला वेफरवाला बटाटा. तर हे होतं जालेंदर पोटॅटो ट्रेडर्स G180. इकडे तुम्हाला सर्व दिसते ते इंदूरचे बटाटे मी तुम्हाला दाखवले होते. आणि इकडे बघा रवी ट्रेडर्स, यांच्याकडे पण असतात पण आता संपलेत बटाटे. आणि इकडे आपला महाराष्ट्राचा पुसेगावचा बटाटा दिसला आहे 25 रुपये किलोने. असे हे बटाटे भरपूर आहेत मार्केटमध्ये, येत आहेत बटाटे. हळूहळू तर स्वस्त होतील, रेट कमी होतील. हे बघा इथे आहेत ते आपले आळे फाटाचे कांदे. आणि हा कांदा बघा हा साठवणीचा कांदा नाही, हा 8 रुपये किलोवाला आहे. हा बघा हा. आणि हे ते 12 रुपये किलो आहे कांदा. कांद्याची साईज बघा केवढी आहे. हे सर्व आळेफाटा साईडचेच कांदे आहेत, म्हणजे पुण्याचा आळेफाटा. आणि हा जो आहे ना हा टिकणारा कांदा आहे, म्हणजे तुम्हाला 3-4 महिने हा आरामात चालेल. आता तुम्ही 3-4 महिन्यासाठी वापरू शकता हा कांदा, चांगल्या क्वालिटीचा. आणि हा आहे तो 14 रुपये किलोने. आता हळूहळू साठवणीचे कांदे यायला लागतील, तसे अजून आलेले नाहीत म्हणावे असे. पण बघा 4-1 महिने तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि हे ओतूरचे कांदे आहेत, हे 12 रुपये किलो आहे. हा कांदा कुठलाही घ्या 12 रुपये किलो आहे. हायेस्ट आहे तो 14 रुपये किलो. ते 4-5 महिने तरी आरामात टिकेल असा कांदा आहे. बाकी हे सर्व घ्यायचे आणि वापरायचे, म्हणजे विकणाऱ्या लोकांसाठीचे हे कांदे आहेत. 8 रुपये किलो आणि 12 रुपये किलोवाले. बघा असे हे कांदे आहेत. इकडे पण आहे ओतूरचा कांदा. किती कांदे आहेत बघा, कांदे बघा किती प्रकारचे कांदे आहेत. अशा गोण्या त्यांनी ओपन करून ठेवलेले आहेत. बघा हा कांदा आहे ओतूरचा. हा 14 रुपये किलोवाला कांदा बघा. आणि
तुम्ही हे 2-3 महिने ठेवू शकता असे कांदे आहेत हे 14 वाले आहेत सगळे कांदे दिसतात का. आणि हा जो आहे 13 रुपये किलोवाला कांदा आहे बघा, हा 13 रुपये किलो आहे. आता काय माहिती आहे का आपल्याला 14वाला काय आणि 13वाला काय सारखेच दिसतात आणि हे सगळे प्रॉपर ओतूरचे कांदे आहेत, हे सारखेच दिसणार तुम्हाला. आणि बघा इकडे तो 12 रुपयेवाला किलो कांदा आहे बघा, 12 रुपये किलो. हा घ्या किंवा हा घ्या, हा 12 रुपये किलोने तुम्हाला कांदा मिळणार आहे. कांदा बघा दिसतोय काय बघा. आणि सुके कांदे आहेत, ओले नाही आहेत तसे, एकदम सुके कांदे दिसतात. आणि हा जो सुरुवातीला हा पुन्हा एकदा 14 रुपये किलोवाला कांदा आहे. खडखडीत सुके आहेत बघा, असे पाले सहज निघत आहेत. हे चांगले सुके कांदे आहेत आणि 14 रुपये किलोवाले आहेत. आणि हे बऱ्यापैकी टिकणारे कांदे आहेत. आता हे 12वाले घेतले जास्त दिवस नाही टिकणार, हे घ्यायचे आणि विकायचे फटाफट. आणि बघा हे पण सर्व सेम तसेच कांदे आहेत, 12 रुपये ते 14 रुपयापर्यंत पाहिजे तेवढे कांदे घ्या. आणि हे बघा हे राहुल ट्रेडर्स. सध्या आपण जी ब्लॉकमध्येच फिरतो आणि जी ब्लॉकमध्ये जेवढे ऑप्शन्स आहेत ना की दुसऱ्या कुठल्याही ब्लॉकमध्ये फिरलं तरी तुम्हाला हे सर्व रेट मिळणार आहेत. तर सध्या आपण जी ब्लॉकमध्ये फिरतो आहे आणि बघा कॅन्टीनच्या बाजूलाच आणि कांदे सगळीकडे. बघा इथे युपीवाले बटाटे सर्व. आणि हा दम आलूवाला बटाटा आहे, हा 10 रुपये बोलले. बघा दम आलूवाला बटाटा, छोटावाला बटाटा हा 12 रुपये किलो आहे आणि युपीचाच असतो ना बघा, युपीवरनंच येतो हा बटाटा. आणि हा तुम्हाला 12 रुपये किलोने मिळणार आहे. आणि हे बघा हे बटाटे आहे ना आतून थोडेसे पिवळसर निघतील, हा 11 रुपये किलो आहे, हा पण युपीचाच बटाटा आहे. आणि हा पुढे आहे तो 12 रुपयेवाला, सॉरी हा आहे तो 13 रुपये किलोवाला बटाटा आहे बघा. हा चांगला बटाटा आहे, 13 रुपये किलो. आणि हा आहे तो 12 रुपये किलो. आणि 15 रुपये किलोवाले पण असतात पण ते संपले सध्या, ते एकदम सुपिरियर क्वालिटी युपीचे बटाटे आहे सर्व. हे दुकान आहे महाबळेश्वर पोटॅटो ट्रेडर्स, यांच्याकडे तुम्हाला बटाटेच फक्त मिळणार आहेत, कधीही या. बघा अजिंक्य तारा पोटॅटो ट्रेडर्स आणि महाबळेश्वर पोटॅटो ट्रेडर्स. इथे लॉरी टेम्पो असोसिएशन आहे, ओनर्स असोसिएशन. आणि बघा इकडे तुम्हाला मी सर्व डिटेल्स दाखवतो, तिथे नंबर सहित कुठल्या एरियामध्ये येणारे आहेत ते. आणि इकडे तुम्ही त्यांना कॉल करून तुमचे कांदे बटाटे तुमच्या एरियामध्ये मागवू शकता. बघा हे मानपूरपासून तर तुम्हाला उल्हासनगर, अंबरनाथ, पनवेल, रोहा, कोलाड हे सर्व आहेत नंबर. आणि इकडे तुम्ही कांदे बटाटे आपल्या घरपोच मागवू शकता, जिकडे पाहिजे तिकडे होलसेलमधल्या त्यांना तुम्ही कॉल करू शकता. हे बघा याचे सगळ्यांचे नंबर आहेत, व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्या. असं हे लॉरी टेम्पो असोसिएशन आपलं कांदा बटाटा मार्केटमधलं. कांदे बटाटेवाल्यांना फोन करून तुम्ही तुमचे कांदे बटाटे इकडे यांना सांगून येणार आपल्या एरियामध्ये मागू शकता. रेट जवळ असेल तर 50 रुपये, लांब असेल तर काय जो असं रेट असेल त्यांना विचारा तुम्ही. तसं मी कळव्याला मागलं तर 60 रुपये घेतले माझे एका जोडीचे, म्हणजे 60 रुपये घरपोच करायचे. घरपोच म्हणजे आपल्या जिथे रोडपर्यंत गाडी येते ना यांची मोठी, तिथपर्यंत आणून सोडतात ते, तिथून मग तुम्हाला घेऊन जायला लागेल. बघा इकडे पण कांदे आहेत. जरा वेगळ्या याच्यात आलो आपण ब्लॉकमध्ये, F ब्लॉकमध्ये अमित ट्रेडर्स. आणि हा आपला उत्तूर साईडचा कांदा हा 12 रुपये किलोनेच आहे, म्हणजे हाच रेट आहे मार्केटमध्ये 12-14. बघा हाच रेट मिळणार आहे तुम्हाला कांद्याचा. थोडीशी लोएस्ट क्वालिटी घेतली तर 10 रुपये, हे 10 रुपयेवाला आहे. ह्या रेटनेच तुम्हाला कांदे मिळणार आहे. ते मोठी साईज आहे ना यांचा रेट तोच राहणार आहे. आणि बघा ही छोटी साईज आहे, हा मंचरचा कांदा आहे एकदम लाल लाल कलरचा, हा 6 रुपये किलोने मिळणार आहे तुम्हाला. आणि हे आपल्या समोर आहे ते आकाश ट्रेडर्स, त्यांच्याकडनं आपण नेहमी कांदे घेतो ओतूरचे, ते हे आकाश ट्रेडर्स. पण सध्या अजून साठवणीचा कांदा तसा आलेला नाही आहे, अजून यायचा आहे साठवणीचा कांदा. बघा इथेच तुम्हाला लसूण पण मिळणार आहे. तर कसं आहे लसूण दादा पाकळी? 5 किलो 250. बघा 250 रुपयाला 5 किलो म्हणजे 50 रुपये किलो. आणि हा अक्का 300 रुपये 60 रुपये. बघा 60 रुपये किलो, 300 रुपयाला तुम्हाला 5 किलो मिळणार आहे. काकडी छोटी आहे, सेम आहेत ते सगळे. 430. आणि हे 430 रुपये किलो, सॉरी 430 रुपयाला तुम्हाला हा 5 किलो लसूण मिळणार आहे. बघा कांदा मोठा आहे याचा, म्हणजे 86 रुपये किलोने तुम्हाला लसूण मिळणार आहे. आणि हा होलसेलमध्ये पूर्ण घ्यायचं झालं तर 50 रुपये किलोने. बघा हा लसूण आहे तो 50 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि पूर्ण गोणी घ्यायची तुम्हाला 50 किलोची. बघा आणि हे महेश कुमार अँड कंपनी, F किती आहे आपला? बघा F 144मध्ये तुम्हाला आलात तर वर्षाचे 365 दिवस असे लसूण मिळणार आहे. आणि हे असे 5-5 किलोमध्ये तुम्हाला लसूण मिळेल, पाकळी पण मिळेल, अख्खा पण मिळेल, जो घ्याल तसा मिळेल. असं होलसेलमध्ये पण मिळणार आहे आणि 5-5 किलोमध्ये पण तुम्हाला लसूण मिळणार आहे, पाकळीवाला पण आणि अख्खा पण आहे.
जसं घ्याल तसा तुम्हाला हवं तसं. आणि होलसेलवाला रेट आहे सर्व इथे लसूणचा. आणि बघा हा लसूण आहे तो 60 रुपये किलोवाला आहे. 60 रुपये किलोनं तुम्हाला लसूण मिळेल पूर्ण गोणी. आणि हा आहे तो 75 रुपये. कांद्यांमध्ये फरक म्हणजे याची साईजमध्ये फरक येतो. हे पाकळ्या मोठे आहेत. बघा हा 75 रुपये किलोने मिळेल तुम्हाला लसूण. आणि हा आहे तो 80 रुपये किलो. आता इकडचा सर्वात महागडा लसूण हा आहे 80 रुपये किलोवाला. हा बघा लसूण पाकळी बघा मोठी आहे. लसूणचा जो कांदा आहे ना गट्टा बघा हा दिसतो तुम्हाला मोठा आहे. साईज वाढली की रेट वाढतो. हा 80 रुपये किलोने. बघा इकडे लसूण आहे. हा आहे 350 रुपयाला 5 किलो लसूण. हा तुम्हाला 350 रुपयाला 5 किलो मिळणार आहे. 70 रुपये किलोने तुम्हाला मिळणार. पण 5 किलो घेतलं तर. आणि तोच लसूण तुम्ही 50 किलो घेतला तर 62 रुपये किलोने मिळणार आहे. असा होलसेलमध्ये फरक येतो. आणि किलोमध्ये घ्यायला गेला तर अजून महाग गेला तुम्हाला 75-80 रुपयाने मिळेल. हे असा हिशोब असतो इकडे. होलसेलमध्ये जेवढं जास्त क्वांटिटी घ्याल तेवढं तुम्हाला कमी रेटमध्ये म्हणजे स्वस्तामध्ये मिळेल. तोच लसूण आहे तो 70 रुपयाने पडेल तुम्हाला. 5 किलो घेतला तर 62 रुपयाने मिळेल तुम्हाला 50 किलो घेतला. इकडे पण तुम्हाला इंदोरी बटाटा दिसतो चिप्सवाला. हा तुम्हाला 10 रुपये किलोने मिळणार आहे. बघा बटाटा. आणि बघा हा आहे तो फ्रेंच फ्राईजवाला बटाटा लांबडा. हा 8 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. हा पण इंदोरवाला बटाटा आहे 8 रुपये किलो. फ्रेंच फ्राईजवाला बघा लांबडे आहेत. याचे फ्रेंच फ्राईज मस्त मोठे मोठे होणार एकदम लांब लांब. हा रिजेक्शनवाला बटाटा आहे. आणि हा जर पास झाला बटाटा चिप्ससाठी तर तो 20 रुपये किलोने असतो तो बटाटा. बटाटा सेम पास आणि फेल याच्यावर रेट बदलतो. फेल झाला तर 10 रुपयाला आहे. पास झाला तर 20 रुपयाला. पासची व्हॅल्यू जास्त आहे. आणि बघा इकडे लसूण आहे. आणि हा लसूण तुम्हाला ना 65 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये 50 किलो. बघा हा लसूण 65 रुपये किलोने. आणि तुम्ही जर 5 किलोचं घेतलं तर 350 रुपयाला 5 किलो म्हणजे 70 रुपयाने तुम्हाला पडणार आहे. लसूण सेम आहे. लसूणमध्ये काय फरक नाही. फक्त काय 50 किलो आणि 5 किलो एवढाच काय तो फरक आहे. आणि इकडे आहेत ते सफेदवाले कांदे. बघा हे सफेदवाले कांदे आलेले आहेत. आणि हे 30 रुपये किलोने आहेत होलसेलमध्ये पूर्ण गोणीचा रेट. जी गोणी 50 किलोच्या प्लस असते 60 किलोपर्यंत असू शकते. 50 किलोपेक्षा जास्त असणार एवढी गॅरंटी, कमी नसणार. आणि हे 30 रुपये किलोने आहेत. आणि त्यातच दुसरा कांदा आहे बघा हा सफेदवालाच कांदा. हा आहे तो 25 रुपये किलोने बघा हे. आणि दादा सांगत होता ते फक्त 50च गोणी राहिले आहेत. 150 गोणी विकले आहेत. आणि हा तुम्हाला मिळणार आहे 25 रुपये किलोने. थोडीशी साईज छोटी आहे कांद्याची. आणि बघा हा नवीन आला आहे सफेद कांदा थोडासा मोठा आहे. हा तुम्हाला 30 रुपये किलोने मिळणार आहे. बघा हे दुकान आहे. आणि F148 F ब्लॉकमध्ये इकडे तुम्हाला मिळणार आहे सफेदवाला कांदा लसूण. आणि हे नॉर्मल कांदे पण आहेत. बघा हा लसूण जो आहे तो 55 रुपये किलोवाला आहे. आणि हा आहे तो 60 रुपये किलोने मिळेल तुम्हाला होलसेलमध्ये. आणि पाकळी 50 रुपये ना बघा. आणि इकडे पाकळी आहे ती 50 रुपये होलसेलमध्ये. पूर्ण गोणी घ्यायची 50 रुपये किलोने मिळेल. बघा इकडे कांदे आहेत आपले. आणि केवढी मोठी साईज आहे बघा कांद्याची. 16 रुपये किलोने हे कांदे आहेत. आणि त्याच्याच बाजूला ह्या साईजचे कांदे 14 रुपये किलोने आहेत. मी बघितले कांदा बटाट्याचे रेट. इंदोरचा बटाटा पण आपल्याला दिसलेला आहे. इंदोरच्या बटाट्याचे रेट पण आहे ना लगेच आहेत चांगले. 25 रुपयापर्यंत आपण रेट बघितलं इंदोरच्या बटाट्याचा. चिप्ससाठी वापरला जाणारा बटाटा जास्त करून दिसला आपल्याला MP इंदोरचा. आणि तो चांगल्याच रेटने आमचे 22 रुपये 25 रुपये ह्या रेटपर्यंत आहे तो बटाटा. आणि आपला UPवाला बटाटा 15-16 रुपये 10 रुपये. इव्हन आपण 5 रुपयापासून 4 रुपयापासून बटाटा बघितलेले. तळेगावचा बटाटा 4 रुपयाला होता. आणि कांद्याचे रेट तुम्ही बघितले 7 रुपये 10 रुपये 11 रुपये 12 रुपये 16 रुपये इथपर्यंत आपण बघितले कांद्याचे रेट. तर हे रेट चालू आहेत. त्यातला साठवणीचा कांदा तर सण म्हणावा असा नाही आहे. म्हणजे 7-8 महिने तुम्हाला ठेवायचं आहे. आपण जे घेतो ना पावसाळ्यासाठी वगैरे तर ते नाही आहे. तर फक्त 3-4 महिनेपर्यंत टिकतील असे कांदे सध्या येत आहेत. वेळ आहे. मार्च महिन्यामध्ये आपण परत येऊ तेव्हा तेव्हा साठवणीचे कांदे भेटतील आपल्याला. लसूणचे रेट पण आपण बघितले. आता हे प्रॉपर लसूण मार्केट नाही. लसूण मार्केट पुढे आहे अजून. इकडे सर्व गाले हे लसूणचेच आहेत. पण रेट ऑलमोस्ट हेच आहेत. ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला FMC वाशीच्या कांदा बटाटा मार्केट आणि सोबत लसूणचा मार्केट याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच व्हिडिओ आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.